सर्वांना राम राम. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि शेवटपर्यंत पहा माझा पहिला ब्लॉग. हीच माझी इच्छा आहे, सर्वांना विनंती आहे की शेवटपर्यंत बघा. आणि आता मी आलेलो शेतात आणि बघा आपल्या इथं बैल बांधलेले. आपल्या इकडे बखारी इथं आपले बैल बांधलेले आणि तो तिकडं आपला बैल आहे, त्याला लंपी झालेला आहे सध्या, म्हणून आपण त्याला तिकडे बांधलेला. डॉक्टर साहेब येणार त्याला दाखवणे आपल्याला. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे म्हणून मी याच्यामध्ये फक्त नाही का आपल्या शेतात कोणकोणत्या वस्तू हे सांगणार आहे, कोणकोणत्या गोष्टी आपलं शेत कसं आहे, काय काय लावलेलं हे सांगणार मी आपल्या शेतामध्ये. तिथे आपली वासरी बांधलेली ही छोटी वासरी. तर मी चॉबी काढली ना, आता मी पटकन कुलप उघडून घेतो. आणि ही आपली जुनी बखार ज्याच्यात आम्ही ढोरं बैल आणि आमचे छोट मोठ सामान ठेवतो. कारण ही आम्ही 2-3 वर्षापूर्वी बांधलेली होती आणि ही त्याचे आपले निघा. तिथे आपले कांदे आपले मागच्या वर्षी यावर्षी पण आपल्याला लावणे कांदे वाळ्यामध्ये. ही तर भाजी आपली आणि हे तर नाही का आपण थोड्याफार मिरच्या लावलेल्या आहे, म्हणजे की कसं आहे आपल्याला बाजारामधून मिरच्या घ्यायचं काम नाही पडलं पाहिजे, म्हणून आम्ही घरच्या घरीच थोड्याफार इथं मिरच्या लावलेल्या आहे घरच्यासाठी. आणि जर तुम्ही मिरच्याच्या जर इकडे आले तर आपली यावर्षी आपण नवी बाकार बांधलेली आहे. 5-6 महिने झाली हिला बांधून. आणि आपण इथं हॅशटॅग शेतकरी पुत्र आणि हे तर थोडंफार आपण लिहिलेले आपल्या युट्यूबच्या चॅनलचं नाव आणते. आणि इकडं पण हे पाहून घ्या कसं घे. थोड्याफार आपण भेंड्याची झाडं लावलेली होती, भेंड्या पण लागतील ना आपल्याला. आणि राहिली गोष्ट आपल्या ढोरा बैलाची, तर ही जी वासरे आहे ना, ही आपली सध्या आता 2 वर्षाची झालेली गीर आहे. गीर वासरी ही माझी सगळ्यात आवडती वासरी आहे आणि ही पण मारत नाही. पण ही जी आपली गाय आहे ना, हिच्याजवळ आपण जायची मी हिंमत करत नाही, कारण की हिच्याजवळ जर गेलं म्हणजे एका शिंगात आपल्याला नाव घुसून फेकाल. आणि इथं 5 वर्षाची सध्या. आणि ह्या गाईचेच पिल्लू हे हे इकडं आपलं गीर बैल आहे, तो पण ह्या गाईचाच आहे आणि ही वासरी पण त्या गाईची आहे. आणि इकडं आले तुम्ही तर हा आपला गीर बैल. आणि ह्या गिअर बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे हा मारतो, हे वैशिष्ट्य तुम्हाला कमी बैलामध्ये पाहायला भेटेल. म्हणजे हा असा लांबूनच आपल्यावर मारायचा प्रयत्न करतो, म्हणून मी याच्यापासून नेहमी सावध राहतो. पण डोळे कसे त्याचे, तर आपण याच्यात जवळ जादा जाणार नाही, लांबूनच दाखवतो तुम्हाला मी. हा जो बैल आहे आपला तो 3 वर्षाचा आहे. आपण ह्या वर्षी घेतलाय नवीन 25,000. पण काय कारण त्याला लंपी झालेला आहे. हा मारत नाही, पण त्या लंपी झाल्यामुळे तो जागीच उभा आहे. आणि डॉक्टरला बोललो आम्ही, ते आज पण येणार आहे. आणि पहिले पण 2-3 दिवस झाले आम्ही दाखवले त्याला, पण त्याची तब्येत काही बरी होऊन राहिली. तर आज पण डॉक्टर साहेबांना गोळ्या औषधी देणं चालू आहे त्याला. लवकर बरा झाला पाहिजे इथली ईश्वरचरणी प्रार्थना करतो मी. तर बाकी बैल चांगला आहे, 1 नंबर टॉपचा बैल आहे, गावरान आहे. आणि इकडचं वावर जे दिसू राहिलं ते वावर पण आपल्याच सोयाबीन लावलेली आपण, ते शेंगा बी एकदम भरला गेले. पाहून घ्या आपली सोयाबीन. आणि तसं पाहिलं म्हणलं तर यावर्षी सगळ्याच्या सोयाबीन भारी आहे. आपली बी पाहून घ्या तुम्ही, शेंगा गिंगा तर भारीच लागेल सोयाबीनला यावर्षी. हे पाहून घ्या, नाही तर शेंगा सोयाबीन तर टॉप आहे यावर्षी आपली, फक्त भाव भेटला पाहिजे. सोयाबीनचा विशेष नाही. इकडे पण पुरी त्या झाडाला सोयाबीन आहे. आणि इकडं पण आपल्याच वावरात आहे. आणि याकडं आपण दिलात म्हणजेच की भुईमुंग लावेल आपण इकडं. ते कांडी होते आपलंच ते कांडी वर भाऊ आपण डायरेक्ट जय श्रीरामचा झेंडा लावेल. तर राम बघताय आपण. पप्पा आलेले आता इकडून, पप्पा आलेले. तर आपण हिला सोडून घेतलं, आता चाराला बांधून द्यायचे. पप्पांना बी गायन बैल सोडून घेतला आपला, आता चाराला बांधतो आम्ही तिकडे पडितात बैल. खालच्या वावरला जायचं आपल्याला, हिरा घेतला ढोरासाठी, गवत आणायचंय. 4-5 रिंगाच बाकी भराला. ऐन वावराच्या मध्ये रे आपली. हे तर आपलं सोलार आहे, 3 पाट्याचं सारखी आपली. इकडं विहीर भरायला 4-5 रिंगा बाकी आता, फक्त लवकरच भरून येईल पाऊस जर पडला तर. इकडं वावराच्या मध्ये जसं सरकीला जादा करायला लागेल, चांगली गोष्ट आहे. गवत आणून वावरात टाकून दिलं
मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. बस मग एवढंच, भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण 10-12 दिवस ब्लॉग टाकणार आहे, तर ब्लॉग नक्की पहा.